चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची अपडेट. नवी मुंबई महानगरपालिका भरती जर तुम्ही पेपर दिला असेल तर त्या पेपरची पहिली तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट या संदर्भात महत्वाची अपडेट तुमची कधीपासून येणार आहे, ऑब्जेक्शन तुम्हाला कधी घ्यायचंय, कुठला प्रश्न चुकल्यावर कधी घ्यायचंय, काय ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. निकाल कधी लागणार सगळा त्यांचा जो टाइम टेबल आहे तो दिलेला आहे. सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती बघा. फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि ऑब्जेक्शन फॉर्म संदर्भामध्ये नवीन त्यांची सूचना आलेली आहे. त्या सूचनामध्ये काय आपण सविस्तर बघूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे, चला तर बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही, एक सेकंड, नंबर 1 ला हा त्याचा वेळापत्रक दिलेला आहे. बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरती दिसते तुम्हाला. सरळ सेवा पद भरती 2025 ऑनलाईन पेपर मधील प्रश्नाच्या आक्षेपाबाबत काय दिलंय, दिनांक दिसतंय ना 23. बघा इथे दिसत दिनांक 23 जुलै 2025 ते 25 जुलै 2025 या कालावधीमध्ये काय कालावधी, एक सेकंड, हा बघा 23 तारखेला 23/2025 पासून ते 25 जुलै 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पेपर मधील प्रश्नासंदर्भात काही आक्षेप तुम्हाला नोंदवायचे. प्रश्न बरोबर आहे, चुकीचा दिलाय, चुकीचा प्रश्न बरोबर दिलाय, या संदर्भात लिंक तुमची लाईव्ह लिंक करण्यात येणार आहे. या दिवशी सरळ सेवा पद भरती 2025 तुमची जी झालेली आहे या प्रक्रियेचं पूर्ण अंदाजित वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. काय नंबर ऑफ वर्किंग डेज रिक्वायर्ड दिलेलं आहे. तर इथं खाली त्यांचं ऑब्जेक्शन आलेलं आहे. बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात एक नवीन सूचनापत्र आलेलं आहे. त्या सूचनापत्रामध्ये काय दिले बघा, सूचनापत्र 22/7/2025 नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्मच्या संदर्भामध्ये महत्वाचं सूचनापत्र आलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 च्या अंतर्गत एकूण 30 संवर्गासाठी त्याचे पद होते 668 पदासाठी ही एक्झाम घेण्यात आली होती. 16/7/2025 ते 17/7/2025, 18/19 शेवटचा पेपर 19/7/2025 या कालावधीत झाला. म्हणजे 19 जुलैला तुमचा पेपर शेवटचा झालाय. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा 2025 च्या अंतर्गत परीक्षांना आन्सर की आणि त्यांचा ऑब्जेक्शन फॉर्म हा जो आहे हा तुम्हाला 23 तारखेला जुलैच्या ते 25 तारखेपर्यंत म्हणजे उद्या तुम्हाला तुमची फर्स्ट जी रिस्पॉन्स शीट आहे ती मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर 25 तारीख हा शेवट असणार आहे तुमच्या ऑब्जेक्शन साठी. जे कुठले प्रश्न चुकले तुमचे, ठीक आहे, ते चुकले प्रश्न किंवा एखादा प्रश्न तुमचा बरोबर आहे पण यांनी चुकीचा दिला रिस्पॉन्स शीट मध्ये, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी संदर्भामध्ये 25 तारीख शेवटची आहे. आणि ती कुठे तुम्हाला या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक आक्षेप जो आहे तो नोंदवण्यासाठी, ऑब्जेक्शन साठी, समजा एक प्रश्न आहे तुमचा, तो त्यांनी चुकीचा दिला आणि तो करेक्ट द्यायचा, तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं. एका प्रश्नासाठी या टीसीएसनी काय केलेलं आहे, 100 रुपये तुम्हाला शुल्क भरण्यासाठी दिलेलं आहे. आणि ते तुम्हाला जर 25/7/2025 या कालावधीनंतर ऑब्जेक्शन फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. 25 तारखेच्या नंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेतले जाणार नाही. त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर बघा, एक सेकंद, हे जे 100 रुपये आहे तुमचे जर जे काय विश्लेषण आहे किंवा तुमचा प्रश्न तुम्हाला वाटतंय हा चुकीचा दिलाय, माझा बरोबर पाहिजे होता, त्याचा करेक्ट जर तुम्ही दिलं तर हे 100 रुपये तुम्हाला जसे तुम्ही पाठवले त्या प्रकारे तुमच्या अकाउंटवर ते पैसे वापस येतात. आता तलाठी भरतीला अनेक जणांनी असं केलेलं आहे तर त्यांचे पैसे वापस आले की नाही या संदर्भात काही अधिकृतपणे माहिती नाहीये. ठीक आहे, तर बघा उद्याच्याला 23 तारखेला 23 जुलै या दिवशी तुमची पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे. आल्यानंतर तुमचा जो लॉगिन आयडी पासवर्ड आहे तो टाकून ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची. सगळे तुमचे प्रश्न चेक करायचे व्यवस्थित, कारण सेकंदामध्ये किंवा पॉइंट मध्ये तुमचा रिझल्ट बदलू शकतो. त्याच्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. मग हे जी रिस्पॉन्स शीट तुम्हाला 23 तारखेला भेटणार आहे, पूर्ण चेक करायचे, कुठलं उत्तर चुकीचं आहे कुठलं बरोबर आहे. वाटत असेल तुम्हाला प्रश्न चुकीचा दिलाय तर ऑब्जेक्शन घ्या. ऑब्जेक्शन साठी 100 रुपये. आणि त्याच्यासोबत नंतर मग तुमचे जे ऑब्जेक्शनचा कालावधी, त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट ती फायनल रिस्पॉन्स शीट असणार आहे. आणि या सेकंड रिस्पॉन्स शीटच्या नंतर मग तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. काय होणार आहे, नॉर्मलायझेशन. का बरं होतं नॉर्मलायझेशन, तर तुमच्या जे काय शिफ्ट झालेले आहेत, एक पहिल्या दिवशी 3 शिफ्ट, दुसऱ्या दिवशी असं साधारणतः एक तुमच्या
12-13 शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम झाली नवी मुंबई महानगरपालिका किंवा जास्त शिफ्ट मध्ये, मग काहीचे प्रश्न सोपे काहीचे अवघड आले तर त्याच्यानुसार नॉर्मलायझेशन होतं आणि तुम्ही तलाठी भरती असेल इतर भरतीला सुद्धा हे नॉर्मलायझेशन जो फॉर्म्युला तो पाहिलाय. आता बघूया तुमचा जो त्यांनी संभाव्य वेळापत्रक दिलेला आहे, तुमचा रिझल्ट कधीपासून लागणार आहे ते सुद्धा संभाव्य वेळापत्रक इथं दिलं बघा. सरळ सेवा पदभरती 2025 म्हणजे कोणती नाही सरळ सेवा, तुमची नवी मुंबई महानगरपालिका घेतलेली भरती. त्याचं इथं बघा ऑब्जेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. 20/7 पासून 23/7 पर्यंत घ्यायचं सांगितलंय, परंतु ते आलेलंच नाही. आता त्यांनी नवीन दिले 23 पासून. तर खाली काय दिलंय, सदर नमूद वेळापत्रक जे वरचं आहे या वेळापत्रकामध्ये आवश्यकतानुसार काही बदल भासल्यावर बदल करता येऊ शकतो. सदर बदल त्यावेळी जाहीर करण्यात येतील. जसं त्यांनी आता जाहीर केलंय की बघा की 23 तारखेला तुमची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला कालावधी असणार आहे. तसं यांनी दिलंय ऑब्जेक्शन फॉर्म दिले तुम्हाला 20 तारखेपासून 23 तारखेपर्यंत. तर हे जो आहे याच्यानुसार परफेक्ट चालणार आहे का टाइम टेबल यांचा, चालू शकणार नाही, पुढे मागे पुढे होऊ शकतं. तर बघा स्कोर नॉर्मलायझेशन तुमचं कधी होणार आहे, 24/8 ते 26/8 म्हणजे आता 7 चालू आहे तुमचा जुलै ऑगस्टच्या 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन जे आहे ते होणार आहे. किती, 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट म्हणजे लक्षात ठेवा त्यानंतर स्कोर रिपोर्ट तुमचा येईल, फायनल रिपोर्ट येणार आहे नॉर्मलायझेशनच्या नंतरचा 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट मध्ये. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची फायनल जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती मेरिट लिस्ट लागणार आहे 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत. 11 सप्टेंबर, ठीक आहे. म्हणजे हा तुमचा फायनल रिझल्ट 11 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आता संपूर्ण त्याने वेळापत्रक दिलंय तुमचं. ऑब्जेक्शन कधीपर्यंत घ्यायचंय, 23/8 ते 25/7, ठीक आहे. सुरू होणार लिंक तुमची 23 ला. ऑब्जेक्शन जे काही घेतलंय त्याचं संपूर्ण तुमचं येणार आहे की कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ज्या संदर्भात तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे. सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन येणार आहे, मग नॉर्मलायझेशन. याला साधारणतः हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2 महिन्याचा कालावधी लागेल. एवढं द्यायची आवश्यकता नाही. लवकर त्यांनी केलं असतं तर एक 10 दिवसामध्ये बी सगळं करू शकले असते. काही माहित नाही कशामुळे एवढा वेळ लावताय, ठीक आहे. तर त्यामुळे ही सध्याच्याला तुमची ही जी भरती प्रक्रिया आहे एमपीसीच्या मार्फत सध्याच्याला. ओके एक सेकंद. हा ओके 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 ठीक आहे. एमपीसीच्या मार्फत नाहीये सध्या. ज्या कुठल्या भरती आहेत एक ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जाहिरात येईल त्या सगळ्या भरती टीसीएस किंवा आयबीपीएस घेणार आहे. हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे उद्या आन्सर की आली तर सगळ्यांनी चेक करून घ्या. जर तुम्हाला साधारणतः एक 100 क्वेश्चन पैकी एक तुमचे 85-86 क्वेश्चन जर करेक्ट येत असतील, ठीक आहे. लिपिक संदर्भामध्ये थोडंसं जीएस खूप अवघड होतं. त्यानंतर टेक्निकल जे आहे पद ज्याला हंगामी फवारणी कर्मचारी म्हणतो त्याचं बाकी सगळं सोपं होतं, पण टेक्निकल जे आहे ते टेक्निकल काही स्लिपला क्वेश्चन खूप अवघड आले होते. वाचला 2-3 वेळेस तरी काय कळत नव्हतं नेमकं काय. तर त्यामुळे त्या स्लिपनुसार तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, थांबतोय. काही प्रश्न असतील तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चलो.